बहुजन आघाडीच्या वतीने तथा भारत देशातल्या नागरिकांच्या वतीने जे भारतावरती या हल्ल्यामध्ये काही भारतीय नागरिक या ठिकाणी शहीद झाले। देशामध्ये भारतीय सैनिकांना अशी कामगिरी केली, या जगामध्ये भारतीय सैनिकांना दाखवून दिला हम भी किसी से कम नाही। या ठिकाणी पाकिस्ताननं जे घुसखोरी करून जे भारतावरती हल्ला केला, त्या हल्ल्याचा आम्ही भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी निषेध करतो। या भारतामध्ये अनेक पक्ष आहेत, परंतु सर्व पक्ष या ठिकाणी झोपलेले आहेत, कारण भारतावरती एवढा मोठा हल्ला झाला। आज देखील या भारतातले काही मनुवादी पक्ष आहेत, या पहलगाम हल्ल्यामध्ये देखील राजकारण करत आहेत। त्यांचा या ठिकाणी निषेध करतो की भारतीय नागरिकांनी आज समजून घेतलं पाहिजे की आज आपल्यावरती हल्ले होत आहेत, परंतु भारतामधला एकही पक्ष या ठिकाणी ज्या आपल्या आर्मीनी, ज्या आपल्या लष्करांनी या ठिकाणी स्वतःच्या ताकदीने जे या जगाला दाखवून दिलेलं आहे की हम भी किसी से कम नाही, त्यांच्या समरणार्थ एकही पक्ष रस्त्यावरती उतरलेला नाही। आणि केवळ एकमेव पक्ष आहे जे वंचित बहुजन आघाडी आहे, की या भारतामध्ये रस्त्यावरती उतरून आपल्या आर्मींना सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। त्या सर्व लष्करांचं, या ठिकाणच्या इंडियन आर्मीचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी शहीद झालेल्या जे जवान आहेत, जवानांचं मी या ठिकाणी श्रद्धापूर्वक विनम्रपणे अभिवादन करतो। त्या सैनिकांचं नाव या भूतलावरती जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत त्या सैनिकांचं नाव या भूतलावर अमर राहील। आणि या भारताचे जे जवान, त्याचबरोबर या भारताचे जे सैनिक, जे नागरिक आहेत या पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेले, त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करतो। आणि त्यांचं बलिदान, जे देशासाठी त्यांचं बलिदान गेलं, ते आम्ही बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत। भारतीय जवानांना पाकिस्तानला दाखवून दिलेला आहे। याच पद्धतीचं या भारतातला प्रत्येक नागरिक यांचा बदला घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, एवढंच बोलतो। जय भीम। बोला ना थोडं।